और मीरा जी के मंदिर के अंदर कोने में एक छतरी के अंदर संत रविदास जी के 2 प्रणाम रखी हुई है। एक बार मीरा जी ने उनको बुलाया कि प्रभु आइए, मेरे यहाँ 700-800 संत आने वाले, उनको भोजन कर रहे हूं, आप भी आएंगे तो मेरा जीवन अच्छा चरितार्थ हो जाएगा। रविदास जी चले गए। जैसी छुआछूत थी, जात पात थे, उसके अगेंस्ट ही रविदास जी लड़ रहे थे। जब रविदास जी पहुंचे तो सबने कहा कि हम इनके साथ नहीं खाएंगे, और रविदास जी समझ गए। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये संत रविदास महाराजांनी वाराणसीच्या त्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि भक्ती मार्गाने हिंदू समाज आणि हिंदू समाजातील असणाऱ्या प्रत्येक बांधवाला आपल्या धर्म आणि धर्माची असणारी ताकद ही भक्ती मार्गाने विविध ग्रंथांमध्ये विविध वेगवेगळ्या मार्ग पद्धतीच्या माध्यमातून आपला ईश्वर आणि ईश्वराची असणारी अनन्य साधारण असणारी त्यांची त्यावरती असणारी असीम श्रद्धा आणि भक्ती आणि त्या भक्ती भावातून त्यांनी केलेला समाजामध्ये असणारं जागरण ज्याला म्हणतात। आता दुसंगींनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या जीवनाचा असणारा संपूर्ण त्यांनी केलेला कार्याचा उल्लेख हा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलाय, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही। खासदार यशवंत कुमार गौतम जी एकाच दिल्लीवरून या कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि महाराष्ट्र भाजपच्या महामंत्री आणि त्यांनी आम्हाला पूर्ण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं ते आमदार माधवीताई नाईक यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि ज्यांच्या नेतृत्वाचा पूर्ण कार्यक्रम झाला ते आमदार नारायण कुचे यांचेही मी विशेष आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित बापूजी कराड साहेब, आमदार भगवानराव लोणीकर साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संतोष डांगे साहेब, आमदार सुभाष शिरसाट साहेब, तसेच राम सातपुते, राहुल लोणीकर, महापौर समीर राजूरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष किशोर चितोळे, सर्व संत महात्मे महाजन आणि सर्व सन्माननीय भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित जाती वर्गाचे माझे सर्व सहकारी यांची मी हार्दिक धन्यवाद करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षांना हे खात्री देतो की हा जो कलश आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू अशी मी खात्री या ठिकाणी करतो। आणि शेवटी संत रविदास महाराजांचे मन चक्रा तो कटलेले गंगा हे पवित्र वाक्य बोलून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास। संत रविदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने समरसता संकल्प अभियानामार्फत हा कलश पूजन आणि कलश वितरणाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला। आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने संत रविदास महाराजांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी वाराणसी मधून त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये तिथली पवित्र माती देऊन तिथे कलश वितरणाचा कार्यक्रम केला होता। आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातले आमचे सगळे जिल्हाध्यक्षांना इथे निमंत्रित करून आम्ही तोच कलश सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आज पाठवलाय। आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या मंडळामध्ये तो कलश जाणार आहे आणि तिथून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या कलशाच्या मार्फत आणि या कार्यक्रमाच्या मार्फत संत रविदास महाराजांचे जे पवित्र विचार होते, समरसता, समता, बंधुता, न्याय हे त्यांचे जे विचार होते हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील याच्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही केला। या निमित्त समाजाला काय आव्हान करतो? या निमित्त समाजाला सांगेन की संत महाराजांची जी शिकवण होती
समरसता, समानता, बंधुता, न्याय ही शिकवण 650 वर्षापूर्वी त्यांनी दिली होती. आणि आज आपण बघत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य, समता, न्याय हे जे मूल्य घेतलेले आहेत, ह्याची पेरणी कुठेतरी संत रविदास महाराजांनी 650व्या वर्षी केली होती. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण ही आपण स्वतः आपल्या आचरणात आणली पाहिजे. आणि आपली येणारी जी पिढी आहे, आपण बघत आहात की सध्या जे काही ग्लोबलायझेशन चालू आहे त्याच्यामुळे आपली येणारी पिढी ही भरकटू शकते, तर ती भरकटू नये ह्या निमित्ताने आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशातल्या महापुरुषांचे ज्ञान आपण पुढच्या पिढीला द्यावे. तर याच निमित्ताने मी आवाहन करतो सगळ्यांना की संत रविदास महाराजांचे जे विचार आहेत हे आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे. धन्यवाद. पद्धत काय असणार आणि किती दिवस हे चालणार? हा आमचा जो कार्यक्रम आहे समरसता संकल्प अभियान, हा जुलै ते फेब्रुवारी 20 इथपर्यंत चालणार. 6 महिन्याचा पूर्ण कार्यक्रम आहे आमचा. ह्याच्यामध्ये आम्ही विविध सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम घेणार आहोत. कलश वितरणाची पद्धत काय असणार जिल्हावाईज? कलश वितरण म्हणजे हा कलश आता आम्ही पूर्ण मंडळापर्यंत घेऊन जाणार आहे. तिथून तो तिथले काही मंदिरं असतील किंवा काही संतांचे मठ असतील, अजून काही समाज मंदिर असतील, हा तिथे घेऊन जाणार आहे. किंवा अजून कुठल्या वस्त्या असतील त्या वस्त्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि अखेरीस हा कलश आम्ही नंतर विसर्जित करणार आहे. धन्यवाद.